सोलापुर जिले में मातृ मृत्यु और शिशु मृत्यु रोकी गई। जिला स्वास्थ्य विभाग की सतर्कता और यश सरकार के योजनाओं से बदलाव। सोलापुर जिले के ग्रामीण इलाकों में बाल और मातृ मृत्यु दर को कम करने के लिए लागू की गई विभिन्न योजनाएं फल देने लगी हैं। पिछले 5 वर्षों के आंकड़ों से यह तसल्ली देने वाली जानकारी सामने आई है कि शिशु एवं माता मृत्यु दर में 90% की कमी आई है। इस बदलाव को सोलापुर जिला परिषद के स्वास्थ्य विभाग की सतर्कता और सरकारी योजनाओं के नतीजों का नतीजा बताया गया। इस बीच स्वास्थ्य विभाग केंद्र और राज्य सरकार द्वारा चलाए जा रहे अभियान के जरिए मातृ एवं शिशु मृत्यु दर को रोकने के लिए लगातार प्रयास कर रहा है। हालांकि बच्चों की मृत्यु दर में कमी आई है, लेकिन जिला परिषद की ओर से मृत्यु को रोकने के लिए प्रयास किए जा रहे हैं। जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर संतेश नगले ने बताया कि शिशु मृत्यु दर और मातृ मृत्यु दर को रोकने के लिए आशा आंगनवाड़ी सेविका नियमित रूप से संयुक्त गृह भ्रमण कर गर्भवती माताओं के पास जाती हैं और बीमार और कम वजन वाले बच्चों का सर्वेक्षण करती है। राज्य 24 न्यूज सोलापुर महाराष्ट्र से संवाददाता विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। ग्रामीण भागामध्ये माता मृत्यू आणि बाल मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात। त्यामध्ये प्रामुख्याने सर्व मातांनी संस्थेमध्ये प्रसूती करावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध लाभाच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत आपण मातेला पहिल्या खेपेसाठी 5,000 रुपये आणि दुसरं जर मुलगी झाली तर त्यासाठी 6,000 रुपयाचा लाभ देतो। त्याचबरोबर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आपण संस्थेमध्ये प्रसूती झाल्यास त्या मातेला SC ST BPL आणि दारिद्र्यरेषेखालील माता असल्यास तिला आपण 700 रुपयाचा लाभ देतो। तर याच योजनांबरोबर आपण मातेला विविध तपासण्या सुद्धा आपण HLL मार्फत फ्री करत असतो। त्याचबरोबर आपण 12 आठवड्याच्या आत नोंदणी करण्यासाठी मातेला प्रोत्साहित करतो आणि गरोदर माता ही पूर्णपणे 100% कशी सुरक्षित राहील त्याच्यासाठी कमीत कमी तिच्या 4 तपासण्या आपण करतो। त्याचबरोबर तिचं लसीकरण करतो। तसेच तिला जे आवश्यक असतात आयर्न फोलिक ऍसिड असतील कॅल्शियमच्या गोळ्या असतील तर त्या सर्व आपण देऊन ती गरोदर माता पूर्णपणे सुरक्षित राहील याची काळजी घेतो। त्याचबरोबर आपल्या आशा अंगणवाडी त्याचबरोबर आमच्या ANM गरोदरपणाच्या काळात मातेचं योग्य काउन्सिलिंग करून तिची अपेक्षित प्रसूतीची तारीख आणि ठिकाण निश्चित करून ती डिलिव्हरी संस्थेमध्येच होईल याच्यासाठी विशेष काळजी घेतली जाते। त्याचबरोबर डिलिव्हरी संस्थेत झाल्यानंतर जन्मताच बाळाला जे 0 डोस असतात लसीचे जे आवश्यक आहेत ते डोस त्या बाळाला दिले जातात। त्याचबरोबर आईचं दूध चीक दूध जे आहे जी पहिली लस आहे जी महत्वाची आहे त्याच्यामुळे बाळाला भविष्यामध्ये अनेक लाभ होतात। तर ते चीक दूध आपण त्या ठिकाणी आईला बाळासाठी देण्यासाठी प्रोत्साहित करत असतो। त्याचबरोबर बाळाला आणि आईला जर आजारी असल्यास गरोदरपणात डिलिव्हरीमध्ये आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 42 दिवसापर्यंत व बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत त्यांची सर्व प्रकारच्या तपासण्या त्याचबरोबर त्यांचे औषधोपचार त्यांचं रेफरल आणि त्यांचं ट्रान्सपोर्ट सेवा ही फ्रीमध्ये आपण करत असतो। त्याचबरोबर माता जर नॉर्मल डिलिव्हरी झाली तर संस्थेमध्ये तिला आपण 300 रुपये जेवणासाठी देतो आणि जर माता 3 दिवसासाठी आपण तिला आहार पुरवतो आणि मातेचं जर सीझर झालं तर 7 दिवसापर्यंतचा आहार आपण त्या संस्थेमध्ये पुरवत असतो। त्याचबरोबर महिन्याच्या प्रत्येक 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबवून प्रत्येक संस्थेमध्ये आपण स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञ यांच्या मार्फत
अति जोखमीच्या माता तसेच बालकांची तपासणी करत असतो. हे सर्व करण्याचा उद्देश जो नॅशनल हेल्थ मिशनचा मेन उद्देश आहे, माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करणे, त्या अनुषंगाने आपण या सर्व उपाययोजना करत असतो. तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या योजनांचा लाभ घ्यावा आणि माता मृत्यू आणि बालमृत्यू कसे कमी होतील याच्यासाठीच्या दक्षता घ्याव्या. धन्यवाद.